लक्ष्मी ही अष्टदिशेहून येत असते, पण गेल्या 3-4 दशकांमध्ये दक्षिण दिशेबद्दल अनेकांच्या मनात मिसअंडरस्टँडिंग आणि कन्फ्युजन निर्माण केल्याचे दिसून येत आहे. दक्षिणमुखी वास्तू बहुतांशी माणसाला बाधक ठरते हा गैरसमज लोकांमध्ये पसरविला गेला आहे. आर्थिक हानी, आजारपण, गृहकलह हे सर्व दक्षिणमुखी वास्तूमुळे होते असा अनेकांचा ठाम गैरसमज आहे. वास्तुशास्त्रामध्ये कोणतीही दिशा अशुभ नसते. प्रत्येक दिशेचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य असते. त्या वैशिष्ट्याला पूरक असे नियोजन केले तर त्या वास्तूचे सोने होऊन जाते. आधी सांगितल्याप्रमाणे दक्षिण दिशेबद्दल खूप गैरसमज आहेत. ज्या शंका आहेत त्यांचे निरसन होणे गरजेचे आहे. उत्तर दिशा म्हणजे सहज मिळणारे पण लिमिटेड यश, तर दक्षिण दिशेमधून संघर्ष करून यश मिळते. त्यासाठी त्यांना झगडावे लागते, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते, पण त्यानंतर मिळणारे यश व्यक्तीला अचीवर बनवते. स्वर्गातून अमृतकुंभ आणण्याचे काम फक्त गरुडच करू शकतो. तसेच स्वतःमध्ये आणि पर्यायाने लोकांमध्ये अणुबॉम्बसारखी शक्ती निर्माण करणारे लोकनेते, कारखानदार यांच्या वास्तूची प्रवेशद्वारे दक्षिणेकडेच आहेत. अणुबॉम्ब बनविणाऱ्या लोकांचे पुतळे कोणी उभारत नाहीत, पण लोकांमध्ये अणुबॉम्बची शक्ती निर्माण करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांपासून जगज्जेता असा प्रवास करणाऱ्या लोकांच्या वास्तूचे प्रवेशद्वार दक्षिणेलाच असते. आपला विचार कितीही सुंदर असला तरी तो आचरणामध्ये आणायचे काम हे दक्षिण दिशा करवते. कोणत्याही फुलाचा सुगंध चहूकडे पोहोचवण्याचे काम दक्षिण दिशा करते. आपल्या कर्तृत्वाची खरी प्रसिद्धी दक्षिण दिशा करत असते. जेव्हा आपत्तींचे डोंगर आपल्यावर कोसळतात तेव्हा वास्तूचे प्रवेशद्वार दक्षिणेला असलेल्या माणसांची शक्ती प्रचंड रूप धारण करून कार्यसिद्धी करण्यासाठी जय पराजयाचा विचार न करता कार्यरत होते. अगदी सुरुवातीपासून कुठलीही परिस्थिती मनासारखी नसली तरीही इतिहासाच्या पानावर नोंदवलेल्या कर्तृत्ववान महापुरुष आणि कारखानदार यांच्या वास्तूची प्रवेशद्वारे दक्षिण दिशेलाच असतात. दक्षिण दिशा ही विवस्वान देवतेच्या रेवती, अनिल, पुषा, विधाता, गृहशतग्रह, यमा, गंधर्व, भृजंग, मृगा यातील आहेत. अनिल, पुषा, विधाता, गृहशत आणि यमा ह्या देवता एंट्रन्ससाठी खूप महत्त्वाच्या आहेत. आपण देवता बॅलन्स केल्यास विवस्वान देवतांच्या गुणधर्मानुसार आपल्याला वेगवेगळ्या लोकांकडून वित्त पुरवठा किंवा प्रोजेक्ट फायनान्स कधीच कमी पडत नाही. आपले जनसामान्यांमध्ये बॉन्डिंग चांगले होते. आपल्याला बंगला, कार, थोडक्यात सेलिब्रिटी लक्झरी मिळते. आपण नेहमी सेंटर ऑफ अट्रॅक्शन असतो. तसेच आपल्या प्रॉडक्टचे रूपांतर क्रेडिबिलिटीमध्ये होते. अग्नितत्वाचा शत्रू जलतत्व असल्यामुळे शत्रूला पायाखाली ठेवण्यासाठी और निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह गिव्स पॉझिटिव्ह या ॲटिट्यूडच्या फॉर्म्युलाने ब्ल्यू कलरचे मॅट आपण एंट्रन्सला लावले तर त्याचे खूप चांगले परिणाम दिसतात. याचा सायंटिफिक उपयोग म्हणजे सूर्यप्रकाशाचे D3 विटामिन या तत्वापासून खूप जास्त मिळते. त्याचा एनर्जेटिक उपयोग आपल्या शरीराला होतो. दक्षिण दिशेवर मंगळ ग्रहाचे अधिराज्य असते असे ज्योतिष व वास्तुशास्त्रात मानले जाते. रिअल इस्टेट, डॉक्टर, कारखानदार, पॉलिटिकल लोकांसाठी दक्षिण दिशा महत्त्वाची मानली आहे. तसेच ब्रँडिंग, नेम अँड फेम, लिक्विड कॅश, रिलेशनशिप, लोकप्रियता मिळवून देण्यासाठीही दक्षिण दिशा चर्चेत राहिली आहे. सुपरस्टार, डिरेक्टर, मेकअप आर्टिस्ट तसेच या संबंधित व्यक्ती, डिफेन्स ऑफिसर, पोलीस ऑफिसर, IAS, मिनिस्टर्स यासाठी दक्षिण दिशा अत्यंत उपयुक्त आहे. महत्त्वाचे मुद्दे: दक्षिण दिशेमधील S2, S3, S4, S5 ही पदे प्रवेशद्वारासाठी उपयुक्त असतात. दक्षिण दिशेमधील S1, S6, S7, S8 यामध्ये कधीही एंट्रन्स असू नये. थोडक्यात नैऋत्य कॉर्नरमध्ये कधीही प्रवेशद्वार असू नये. तथा दक्षिण दिशा ही वास्तूच्या खोलगट भागात नको. तसे असेल
तर वास्तुतज्ञांकडून रेमेडी करून घ्यावी. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आदित्य वास्तूला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा.